ओम श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच गोड संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि स्वामी भक्तांनो, आज हा स्वामी संदेश मोजून 21 मिनिटे नक्कीच ऐका. तुम्हाला आज गोड बातमी मिळेल आणि तुमचा आज विजय होणार आहे आणि तुम्हाला लवकरच यशाची बातमी सुद्धा येणार आहे. त्यासाठी हा अनुभव घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजिबात दुर्लक्ष करू नका. स्वामी भक्तांनो, स्वामी तुम्हाला सर्वत्र दिसतील, फक्त तुमच्या मनात तो भाव असला पाहिजे. तुझ्या चरणी ठेवून माथा धरावे तुझे पाय, आयुष्याचे सार्थक करेल माझी स्वामी माय. आणि स्वामींच्या चरणी आपण एवढीच प्रार्थना करावी की आम्हाला सुख द्या आणि आम्हाला धन संपत्ता द्या आणि आम्हाला आमच्या आयुष्यात भरपूर काही मिळवू द्या, ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि आमचं आरोग्य हे चांगलं ठेवा, ही स्वामींचरणी प्रार्थना. असेच प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि भरपूर काही गोष्टी आपल्या आयुष्यात मिळतील, कारण आपण स्वामींचरणी लीन झालो आहे. आणि मित्रांनो, तुमचा स्वामींवरील विश्वास असाच कायम असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींनी सांगितले आहे, तू इमानदार राहा, बाकी मी सगळे सांभाळतो. म्हणजे आपण इमानदार राहिले की स्वामी सर्व काही आपलं बघून घेतात, स्मरण करतात, समोर उभे राहतात. ते स्वामी जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात, ते स्वामी जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात, ते स्वामी जे सुखदुःखाच्या पलीकडे आहेत, ते म्हणजे आपले स्वामी समर्थ. आणि हेच स्वामी समर्थ आपल्या पाठीशी कायम उभे असतात. ज्या जिभेवर सतत पैशांची व प्रॉपर्टीची भाषा असते, त्या व्यक्तीकडून माणुसकीचं दर्शन हे घडत नसते. म्हणून त्या व्यक्तीकडून तुम्ही लांब राहिलेलंच बरं असतं. घर जळतं असलं तर बघत बसणार आणि राग झाल्यावर रडत बसणार, ही असते नक्कीच कायमची तुमची मनाविरुद्ध असणारी माणसे. आणि त्या माणसांना तुम्ही कधीच भाव द्यायचा नाही आणि त्यांच्यासोबत राहायचे सुद्धा नाही. जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहेत तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील आणि सगळीकडे दिसतील सुद्धा. आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मात्र मिळत नाही. आपल्याला जे भेटले आहे ना, भेटत आहे ना वा भेटणार आहे ना, तो स्वामींचा प्रसाद आहे. या स्वरूपात आपण ते घेतले पाहिजे, म्हणजे आपल्या मनात कोणताही गर्व आणि अहंकार राहणार नाही. आमची वेळ वाईट नव्हती, आम्हाला माणसंच वाईट भेटली होती, असं काही लोकांच्या मनात असतं आणि कसे काही लोकांच्या आयुष्यात घडत असतं. म्हणून ती माणसं आपण दूर करावी आणि आपण चांगल्या माणसांसोबत संगत करावी. म्हणून स्वामींना एकच नमस्कार करून म्हणायचं, तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कोणी नसेल. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुमच्या चरणी असेल. हेच स्वामींकडे तुम्ही नक्कीच प्रार्थना करून हेच प्रार्थना करायची आहे. तुमचा जीव तिथेच गुंतवा जिथे तुमच्या जीवाला जीव देणाऱ्या हृदयाची जिवलग माणसं असतील. मग तुम्हाला नक्कीच साक्षात्कार दिसेल. स्वामी सांगतात, वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती साथ देत असते. नशिबात असेल ते तर सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळत असते आणि ते आपण मिळवले पाहिजेही. जे हरवले आहे ना ते शोधल्यावर परत मिळतील, पण जे बदलले आहे ना ते मात्र कधीच शोधून मिळणार नाही, हेही तितकंच खरंच आहे. म्हणून तो बघतो सर्वच, फक्त निर्णय उशिरा घेतो आणि मग आपल्याला थोडं उशिरा सर्व काही मिळतं. पण आपण संयम राखायचा आहे आणि वाट बघत राहायची आहे. आजच तुमचं एका चुकीचं कर्म कधीतरी भविष्यात तुमच्या आयुष्याला डंक मारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कर्म हे चांगलीच करावी, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. या जगात सर्वात मोठी संपत्ती बुद्धी आणि सर्वात चांगला हत्यार म्हणजे धैर्य आहे. सर्वात चांगली सुरक्षा म्हणजे विश्वास आहे आणि सर्वात चांगले औषध म्हणजे हसू आहे. आणि आश्चर्य म्हणजे जे सर्व विनामूल्य आहे आणि ते तुम्ही जपून ठेवलं पाहिजे. माणसाच्या डोक्यात काय शिस्त आहे हे कुणीही सांगू शकत नाही. म्हणून कुणावर डोळे झाकून विश्वास कधीच तुम्ही ठेवू नका, एवढं मात्र तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. मित्रांनो, जीवन एक घाट आहे जिथे काही अशी एक वळणं येतात जे आपल्या नशिबाचा संपूर्ण कायापालट करून टाकतात आणि आपलं आयुष्य हे वेगळ्या वर्णावर जातं. आणि ते स्वामींची इच्छा असते. विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण कधीही न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखं आहे. म्हणून विनाकारण मात्र काळजी कधीच करू नका. कुणाच्या मनात काय आहे हे जर कळलं असतं ना
तर या जगात कोणीच कोणाशी बोललंही नसतं. कटू आहे पण हेच सत्य आहे. म्हणून कोणालाही देवाने अशी अनुमती दिली नाही की कोणाच्या मनातला तो जाणू शकतो. म्हणून आपल्या जीवनाचा आनंद आपल्या विचारांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. आपले विचार कसे आहेत त्याच्यावर आपलं जीवन पूर्णपणे निर्भर असतं. मनाचा गाभारा पवित्र असला की त्यात प्रवेश करणारा प्रत्येक जण भाविकच असतो. म्हणून माझ्या आसपास अशी सुद्धा लोक आहेत ज्यांच्या हृदयात विष आहे आणि जिभेवर साखर आहे. म्हणून अशी लोक तुम्ही ओळखायला शिकली पाहिजे. यशाचे डोंगर नेहमी सुंदर आणि रेखीव दिसतात, पण तिथपर्यंत जाण्यासाठी केलेला प्रवास हा कधीच सोपा नसतो आणि तो खूप कठीण असतो. हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. जवळ धन असूनही मनात निराशा असेल तर त्या श्रीमंतीचा काही उपयोग नसतो. त्यापेक्षा आशेने जगणारा गरीब अगदी सुखी असतो. निरनिराळ्या लोकांच्या दृष्टिकोनातून आपण स्वतःला पाहू शकलो तर आपल्याला खूप नवे मित्र आपल्यालाच भेटतील आणि मग शिक्षणाने यशाचे दार खुले होते आणि स्वतःला ओळखण्याची संधीही लाभते. म्हणून शिक्षण चांगल्या प्रकारे तुम्ही घेतलंच पाहिजे. सर्व विजयांमध्ये स्वतःच्या मनावरील विजय हा महान विजय असतो. म्हणून स्वतःच्या मनावर विजय मिळवायला शिका. तुम्ही सर्व जग जिंकलात म्हणून तुमच्या लक्षात येईल जे आहे त्यात त्याला समाधान मानता येतं, त्याला जीवनात नक्की सुखी होता येतं आणि तो व्यक्ती सुखी असतोही. म्हणून प्रेरणा तुमचे काम सुरू करण्यात मदत करते तर सवय तुमचे काम सुरू ठेवण्यास मदत करते. मी सर्वोत्तम आहे हा आत्मविश्वास आहे, पण मीच सर्वोत्तम आहे हा अहंकार आहे. म्हणून तो अहंकार तुम्ही कधीच करू नये. कोणत्याही गोष्टीसाठी न राहावे दुसऱ्यावरती आश्वस्त. प्रत्येकजण एकटाच होतो आपापल्या वाटे मार्गस्थ. म्हणून आपण एकटे जगायला शिकले पाहिजे, कारण शेवटी आपल्याला एकटे रस्त्यावर एकटे चालायचे आहे. म्हणून तेव्हा आपल्याला कोणाची गरज भासली नाही पाहिजे. जी व्यक्ती स्वतःवर मनापासून प्रेम करते ती कधीही कोणाला दुखवू शकत नाही आणि ती व्यक्ती कधी कोणाला दुखवतही नाही. म्हणून वाईट नजरेचा स्पर्श रोखण्यासाठी आपल्या नजरेला तलवारीची धार मात्र नक्कीच असावी लागते. खरे ज्ञान तेच आहे जे स्वाभिमान आणि अभिमान यातील फरक शिकवत असते. म्हणून ते ज्ञान आपण घेतले पाहिजे. स्वतःला कधीही कमी लेखू नका. तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात. म्हणून आयुष्यात निरीक्षण करणारं कोणी असेल तर आत्मपरीक्षण आपोआप होत असतं. आकाशाकडे झोपवण्यासाठी ओढ व जिद्द माणसाच्या रक्तात असावी लागते. ती उसनी घेता येत नाही हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून स्वतःचा जीव स्वतःच रमवायचा असतो. परिस्थिती जरी बेतासबात असली तरी मी तुमचा गुरु होते आणि शिकविते आणि ती गुरु होऊन तुम्हाला भरपूर काही ज्ञान देत असते. म्हणून परिस्थितीवर तुम्ही भरपूर काही गोष्टी या शिकत असतात. उदंड प्रेम करावं आणि दुसऱ्यावर प्रचंड विश्वास ठेवावा. चांगुलपणाच्या मार्गावर स्पर्धा नसते, म्हणून नेहमी त्याच मार्गाने आपण जात राहिलं पाहिजे. पुष्कळ घटना नुसत्या घडतात पण मागे मात्र आठवणी उरतात, तात्पर्य नाही. म्हणून सरोवरात अनेक बदकं पोहताना दिसतात पण हंस मात्र एकच असतो. जर तुम्ही हे हवे आहे ते मिळवण्यासाठी लढणार नसाल तर मग ते न मिळाल्याबद्दल रडूही नका. मग ज्याने तुमच्यासाठी दुसऱ्याला सोडले ना तो दुसऱ्यासाठी तुम्हालाही सोडू शकतो. एवढं मात्र तुम्ही ओळखून घेतलं पाहिजे. आपले उद्याचे ध्येय हे आजच्या यशापेक्षा नेहमीच मोठे असले पाहिजे आणि मोठे ध्येय आपण जोपासले पाहिजे. आयुष्यात चांगल्या वाईट अनुभवाची शिदोरी सोबत असली की मग पडणारे पुढचे पाऊल कधीच चुकत नसते. आपल्या राज्यघटनेतील मतदानाचा अधिकार ही अशी शक्ती आहे जी कोणत्याही ब्रह्मास्त्रापेक्षा अधिक शक्तिशाली आहे. म्हणून तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे मत हे देऊ शकता. मग त्याचप्रमाणे तुम्ही जसं मत देऊ शकता हा अधिकार तुम्हाला आहे, तसं तुम्ही कोणाच्या विषयी मत बनवू नका किंवा तुम्ही फक्त चांगलेच मत बनवा आणि तुमचं मन हे अगदी निर्मळ ठेवा. म्हणून लोकही तुमच्याबद्दल वाईट मतं बनवतील पण त्यांच्या मतावर तुम्ही अवलंबून राहू नका, कारण तुम्ही चांगले आहात हे तुम्हाला माहिती आहे आणि देवाला माहिती आहे. याच्यावर फक्त तुम्ही विसंबून राहा. आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम नेहमीच आपल्या यश मिळवून देत असते. म्हणून परिश्रमावर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा. आपण स्वतःची पाठ ठोकू शकत नाही आणि स्वतःला लाथही मारू शकत नाही. म्हणूनच आपल्या जीवनात हितचिंतकांची आणि निंदकांची आवश्यकता मात्र नक्कीच असते. मग ते बोलले तर आपण नक्कीच पुढेही जात असतो. मर्यादेमध्ये राहून सर्व काही मिळवता येतं. त्यासाठी संस्कार त्यागणं गरजेचं नसतं. म्हणून अज्ञानाची शक्ती क्रोध आहे आणि ज्ञानाची शक्ती ही शांतता आहे. म्हणून शांत राहायला तुम्ही शिकलं पाहिजे. दुःखाचा विचार करत बसलं की समोर उभं असलेलं सुखही डोळ्यांना अजिबात दिसत नाही. मन ही एक अशी भूमी आहे
तिथे तुम्ही मानसिकतेचे जे काही बीज पेराल तेच फळ तुम्हाला लाभत असते आणि तुम्हाला मिळत देखील असते. म्हणून परिस्थितीची ओढाताण नसून सुद्धा समाधानी वृत्तीच्या माणसाला कधीही काही कमी पडत नसते. नेहमी सकारात्मक लोकांसोबत राहा, कारण त्यांना समस्येतही संधी ही दिसत असते. म्हणून मित्रांनो, सगळं सोपं आहे असं समजा, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. सगळं काही शक्य होईल याच्यावरही तुम्ही विश्वास ठेवायला शिका. यशाचे एकमेव कारण म्हणजे संयमाने ऐकणे, समजून घेणे आणि सन्मान देणे. हे जर तुम्ही केले तर सर्व काही तुमच्या जीवनामध्ये अगदी सफल होऊन जाईल. खरं समाधान हे सुख नाही, तर एखाद्या व्यक्तीचं दुःख वाटून घेण्यात आहे. म्हणून प्रत्येकाचे दुःख वाटत चला आणि पुढे चलत चला, आणि जीवनामध्ये भरपूर माणसं भेटतील, त्यांच्याकडून अनुभव घेत चला. वय हे आपल्या विचारात असते. आपण जेवढा विचार करतो तितके आपले वय असते. जीवनात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांना कधी नशीब समजण्याची चूक करू नका, कारण ते नशीब नव्हते. त्यातून तुम्ही भरपूर काही शिकलात आणि पुढे ती चूक तुम्ही करणार नाही हे तुम्ही शिकला आहात. मोठी वादळ सुद्धा मजबूत दगड हलवू शकत नाही. त्याचप्रमाणे शहाणा माणूस स्वतःच्या स्तुतीने किंवा टीकेने प्रभावित होत नाही. शेवटचा प्रयत्न करून बघण्यात काय हरकत आहे. या वाक्याने कित्येक स्वप्न नव्याने सुरू होत असतात आणि मग ते शेवटी जात असतात आणि त्यांना यश हे मिळतही असतं. आकाशात पूर्व आणि पश्चिम असा भेद होत नाही. माणसं स्वतः आपल्या मनात भेदभाव निर्माण करतात आणि मग ते सत्य मानतात. सिमेंटमधूनही शिकायला मिळते. जोडण्यासाठी नम्र असणे आवश्यक आहे आणि जोडलेले राहण्यासाठी कठोर असणे आवश्यक आहे. म्हणून तसे तुम्ही त्याच्याकडून बोध घेऊ शकता. म्हणून यश मिळवायचे असेल तर स्वतःवर नियंत्रण तुम्ही नक्कीच ठेवायला शिकले पाहिजे. पेन्सिलच्या असंख्य चुका माफ होतात, पण पेनावर मात्र जबाबदारीचं ओझं हे कायमच असतं. आपलं चांगलं झालेलं जेव्हा आपल्या माणसांनाच बघवत नाही ना, तेव्हा व्यक्ती सर्व काही जिंकून सुद्धा दुःखी असते आणि त्याला सुख कधी मिळतही नसते. म्हणून तुम्ही केलेल्या कर्माची फळं तुम्हाला इथेच भोगावी लागतात. म्हणून कर्म ही चांगली ठेवा. स्वतःची तुलना कधी कोणासोबत करू नका, कारण स्वतःपेक्षा उत्तम या जगात कोणीच नसतं. अनुभव तुम्हाला नेहमी ताण व्यवस्थापन करण्यास सक्षम बनवत असतो. म्हणून अनुभव घेत चला. माणसाने आपल्या चंचल आणि अस्थिर मनावर नियंत्रण ठेवले पाहिजे, आणि ते ठेवले तर जीवनामध्ये भरपूर तुम्ही लांबचा पल्ला गाठू शकता. जोपर्यंत आपण काही वाईट विचार आपल्या मनात येतील आणि ते वाईट विचार आपण सोडत नाही, तोपर्यंत आपल्याला चांगले दिवस येणार नाही आणि चांगल्या गोष्टी आपल्यासोबत घडणार नाही. जो एकदा विश्वासघात करतो त्याच्यावर पुन्हा कधी तुम्ही विश्वास ठेवू नका आणि कधीही त्याच्याबरोबर चांगल्या पद्धतीने बोलू नका, कारण तो विश्वासघात शेवटी तुमच्यासोबत परत करू शकतो. यशाची आसक्ती व अपयशाची भीती सोडून मनापासून आपले कर्म हे आपण करत राहिले पाहिजे. निश्चयी व्यक्ती उंच भरारी घेणाऱ्या पक्षासारखी असते. वाढ किंवा बदल दोन्हीही वेदनादायक असू शकतात, पण जिथे तुमचा काहीही संबंध नाही तिथे अडकून राहण्यासारखे दुःख कुठेच नसते. सत्य बोलण्याची सवय आपल्याला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची हिंमत देत असते, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. अनुभव कोणताही असो तो कधीच व्यर्थ जात नसतो. एखाद्याला क्षमा करणे हे कमकुवतपणाचे नाही तर शौर्याचे लक्षण आहे, आणि क्षमा तुम्ही नक्कीच केली पाहिजे. पूर्तीपेक्षा प्रतीक्षेचा क्षण नेहमीच मोठा असतो. पडला असतील हजारदा पराभवाच्या भयान रात्री, पण झाले गेले आता विसर. मूळ आवळ अश्रू आवर, लक्षावरती ठेव रोख नजर आणि पुढे चालत राहा. बाळा, तुला एक दिवशी नक्कीच यश मिळेल. अपशब्द बोलणे हे आकाशात भिरकावलेल्या दगडाप्रमाणे असते, ते परतून आपल्याकडे येत असते, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. एक माणूस मेल्यावर स्वर्गात जातो. यमदूत म्हणतो स्वर्गात तुमचे स्वागत आहे. माणूस म्हणतो स्वागत वगैरे जाऊ द्या, पण मला माझे कर्म मी कसे केले ते मला दाखवा, आणि चांगले कर्म किती केले आणि वाईट कर्म किती केले ते दाखवा. पण यमदूत त्याला दाखवत नाही, पण त्याची शिक्षा मात्र त्याला नक्कीच देतो. म्हणून कर्म हे तुम्हाला सांगत नाही की मी तुम्हाला काय शिक्षा देणार आहे, ते तुम्हाला शिक्षाही देतच. त्याचप्रमाणे कर्म हे तुम्ही चांगलेच केले पाहिजे आणि वाईट कधीच केली नाही पाहिजे. ध्येय साध्य करण्याचे स्वप्न पहा. स्वप्नांशिवाय कोणतेही ध्येय हे साध्य होत नसते, आणि ध्येयाशिवाय यश हे मिळू शकत नाही. म्हणून आठवू नकोस भूतकाळातले काही. ध्येयपूर्तीसाठी पळायला शिक. स्वप्नांमधल्या जगण्याचा गुंतू नकोस. स्वप्नांसाठी हट्टाने जगायला शिक, तरच तू आयुष्यात भरपूर पुढे जाशील. ज्या कुटुंबात आपुलकी, नम्रता
आणि विवेक असतो ते घर स्वर्गास समान असते आणि त्या घरात नेहमी भगवंताचा वास असतो. सर्व परिस्थितींचा सामना करणाराच मोठ्या उंचीवर पोहोचत असतो आणि त्याला मोठे शिखरही मिळत असते आणि भरपूर काही तो जीवनात मिळवू शकत असतो. म्हणून असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असतं. दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभं राहू शकत नाही. म्हणून निष्क्रिय आणि अहंकारी माणसं शेवटी एकटीच पडत असतात. संकटावर पाय ठेवून उभे राहा, कारण एक दिवस संकटच तुम्हाला नवा मार्ग नक्कीच दाखवेल. प्रावीण्य मिळवण्याचे माणसाला आयुष्यात कोणतीच चूक करायची मुभा नसते. जेव्हा सगळे साथ सोडतात ना, तेव्हा आयुष्याची खरी लढाई ही सुरू होत असते आणि प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकायचं असतं. जिंकणं आपल्या हातात असतं, फक्त प्रयत्न करणं सोडायचं नसतं. ते प्रयत्न आपण करत राहिलेच पाहिजे. अज्ञानरूपी रोपट्याला शिक्षण नावाचे खतपाणी घातले तर उद्या त्याचे रूपांतर ज्ञानरूपी वटवृक्षात नक्कीच होते. म्हणून आयुष्यात काही शिकायचे असेल तर आधी कठीण परिस्थितीत शांत राहायला तुम्ही शिकले पाहिजे. आणि ते शिकलात की तुम्ही संयमी बनता आणि शांत बनता. मग तुम्ही कुठलाही यश आणि मुकाम तुम्ही प्राप्त करू शकता. संकट पाण्यासारखं असतं, जे तुमच्या बुडण्यासाठी नाही तर त्यात कसं पोहायचं हे शिकवण्यासाठी मात्र तुम्हाला आलेलं असतं. ते तुम्ही शिकावं असतं. मग दुःख वाट्याला येणे स्वाभाविक आहे, पण दुःखी व्हायचे की नाही हे आपल्या हातात आहे आणि ते आपण ठरवलं पाहिजे. शब्दाला अर्थ असतो तसा मौनाचाही अर्थ असतो. म्हणून मौन तुम्ही पाळायला शिका. नक्कीच तुम्हाला त्याचा अर्थ कळायलाही लागेल. ध्येय एवढं मोठं ठेवा की समोर येणाऱ्या अडचणी फिक्या पडतील आणि त्या अडचणी तुम्हाला काहीच वाटणार नाही. म्हणून राग कोंडून ठेवणे म्हणजे दुसऱ्यावर फेकण्यासाठी हातात जळका निखारा घेणे आहे. म्हणून ते कोंडून न ठेवता तुम्ही राग हा निश्चित काढला पाहिजे, पण तो चांगल्या पद्धतीने बाहेर काढला पाहिजे. आनंदी राहायचे असेल तर लोकांच्या गोष्टीवर कमी आणि आपल्या विचारांवर तुम्ही जास्त लक्ष मात्र दिलं पाहिजे. संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळा रुबाब असतो आणि एक वेगळी चाल असते. मित्रांनो, हातावर विश्वास ठेवून नक्कीच कष्ट करणाऱ्याला कुणापुढे हात पसरावे लागत नाही, कारण त्याच्या हातावर पूर्णपणे विश्वास असतो. वर्तन दर्पणा समान असते, ज्यात अहंकार आणि संस्कार या दोघांचाही चेहरा दिसत असतो. दुसऱ्यांना अडचणीत टाकून स्वतःचा स्वार्थ पाहणारे जीवनात कधीच मात्र यशस्वी होत नाहीत. त्यांना नेहमी असफल होणे हे निश्चित आहे, कारण ते दुसऱ्याचं वाईट शोधत आहेत आणि जो दुसऱ्याचं वाईट शोधतो आणि चिंतो त्याला आयुष्यात कधीही चांगले दिवस मिळत नाही. मन समाधानी असेल तर स्वतःला आनंदी ठेवणे सहज शक्य आहे. लोकांना वाटणाऱ्या एका रात्रीत मिळालेल्या यशासाठी कित्येक वर्ष संघर्ष करावा लागतो आणि हे लोकांना माहिती नसते. ते फक्त आपल्यालाच माहिती असते. प्रत्येकाचा बदल घ्यायचा नसतो. मग तो बदला तुम्ही घेत असताना तो बदल हा त्या माणसामध्ये किंवा आपल्यामध्ये होत असतो. काहींना त्यांच्या कर्मावर सोडून द्यायचं असतं. त्यांना त्यांच्या कर्माची फळं ही नक्कीच मिळत असतात. दुःखाची चव घेण्यापेक्षा ते पचवण्यात अधिक गोडी आहे. आयुष्यात काही प्राप्त करायचे असेल तर पद्धत बदला, ध्येय बदलू नका आणि ध्येय तेच ठेवा, फक्त मार्ग बदला. मूर्खाची 5 लक्षणे आहेत: गर्व, अपशब्द, क्रोध, हट्टीपणा आणि दुसऱ्यांच्या मतांचा अनादर करणे. हे मूर्खाची लक्षणे आहेत आणि लक्षणे तुमच्यात कधी नसायला हवी. आणि विचार माणसाला ध्येयवादी बनवतात, पण कृती माणसाला त्या ध्येयापर्यंत पोहोचवत असते. समाधान असल्यावर दुसऱ्याकडे काय आणि किती आहे हा विचार सुद्धा आपल्या मनात येणार नाही आणि येत सुद्धा नाही. म्हणून तो विचारही मनात तुम्ही आणू नका. मित्रांनो, तुमच्या मनातून आधी नकारात्मक विचार तुम्ही सोडा. पुढे जाण्याचे अनेक मार्ग आपोआप मोकळे होतील आणि तुम्हाला मार्ग हे दिसत जातील. तसेच मग तुम्ही जर मनामध्ये नकारात्मक विचार ठेवले तर तुम्हाला सगळ्या गोष्टी नकारात्मक दिसतील आणि सकारात्मक तुम्हाला काहीच दिसणार नाही. त्यामुळे मनामध्ये फक्त तुम्ही सकारात्मक गोष्टीच ठेवल्या पाहिजे. अशी एखादी वाईट गोष्ट असावी ज्यामुळे जगात काही चांगले आणि शुद्धही आहे याची सिद्धता स्पष्ट करता यावी. धन आणि बळ कुणालाही वाईट मार्गावर नेऊ शकतात, परंतु चांगले विचार आणि माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करत असतात. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे. आणि ती प्रेरणा असली की आयुष्यात आपण पुढे जात असतो. स्वार्थाशिवाय आणि गरजेशिवाय नियमित आठवण काढणारे भाग्याने भेटतात आणि नक्कीच ते भाग्याने भेटतात आणि चांगली माणसं आपल्याला भेटत असतात. चांगली गोष्ट वाचण्याची सवय असेल तर आपोआप चांगल्या गोष्टी आपल्याला करताही येतात आणि आपल्या जीवनामध्ये त्या आपण आत्मसातही करत असतो. मनातील भाव समजून घेणारी माणसं सोबत असतील
तर मग अबोल भावनाही बोलक्या होत असतात आणि आपल्या मनातलं ते व्यक्ती जाणून घेत असतात. जेव्हा हेतू चांगला असतो तेव्हा कामाच्या सुरुवातीलाच अर्धे यश मिळून जात असते आणि तेव्हा आपण कामाची सुरुवात करताच आपल्याला शेवटचा नजारा हा दिसत मात्र असतो. म्हणून वेळेवर वेळ देणारा माणूस वेळेवर भेटला की चांगली वेळ यायला नक्कीच वेळ लागत नाही. म्हणून या वेळेला तुम्ही महत्त्व द्यायला शिका. सर्वांचे सल्ले ऐका, पण तेच करा ज्याचे समर्थन तुमचे धैर्य आणि विवेक नक्कीच करेल. म्हणून विचार चांगले असायला हवेत, कारण दृष्टीचा इलाज करता येतो, पण दृष्टिकोनाचा विचार आणि इलाज हा करता येत नाही. प्रत्येकाने आपल्या चुकांना दिलेलं नाव म्हणजे अनुभव आहे आणि अनुभव प्रत्येकाला आयुष्यामध्ये येत असतात. म्हणून चुकलेल्याच्या वाटाच नवीन वाटा शोधण्याची प्रेरणा देतात. म्हणून ज्या वाटा तुम्ही चुकाल ना त्या चांगल्यासाठी चुकाल हे फक्त लक्षात ठेवायला शिका. जादू करून स्वप्न हे कधी वास्तवात उतरवता येत नाहीत. त्यासाठी घाम, दृष्ट निश्चय आणि मग कठोर परिश्रम हे करावेच लागते. जेव्हा नात्यांमध्ये दुरावा वाढत जातो तेव्हा भावनांमध्ये फक्त आणि फक्त अहंकारच शिल्लक राहत असतो आणि तो अहंकार आपले नाते हे मिटवून टाकत असतो. स्वतःच्या जीवावर जगायला शिका. थोडंसं अवघड वाटेल, पण स्वतःचाच नंतर अभिमान तुम्हाला मात्र नक्कीच वाटेल. म्हणून कानाकडून आलेल्या विचारांपेक्षा मनाकडून आलेल्या विचारांना तुम्ही प्राधान्य द्यावे. आणि कठीण परिस्थितीत मनुष्याला आधाराची गरज असते, सल्ल्याची नाही. म्हणून त्याला आधार द्यायला तुम्ही नक्की शिकले पाहिजे. आळशी माणूस शुभ दिवसाची वाट पाहतो, पण जो कष्ट करतो त्याच्यासाठी प्रत्येक दिवस हा शुभच असतो आणि तो त्या कष्टासाठीच काम करत असतो. म्हणून अस्त्याची झेप किंवा वेगवान असो शेवटपर्यंत टिकतं, ते केवळ सत्य असतं. म्हणून असत्य कधी टिकत नाही आणि शेवटपर्यंत ते जातही नाही. म्हणून प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणतीही वस्तू या भूतलावर अस्तित्वात नाही. म्हणून स्वतःच्या कामावर विश्वास असणारी माणसं अपयशाचं खापर दुसऱ्यावर फोडत नाही. ते नक्कीच काम करतात, कष्ट करतात आणि ती गोष्ट मिळवून सुद्धा राहतात. म्हणून कोण कधी आणि किती आपलं असतं हे फक्त वेळ सांगत असते. म्हणून त्या वेळेवर तुम्ही नक्कीच विश्वास ठेवायला शिका. मित्रांनो, आयुष्य आनंदाने जगायचं नक्कीच असेल ना तर एक लक्ष ठेवा. लोकांकडे दुर्लक्ष करा आणि फक्त आपल्यावर लक्ष ठेवा. देणारा हा कायम सर्वश्रेष्ठ असतो आणि तो सर्वश्रेष्ठच आपल्याला देणार आहे. यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवत चला. तुम्हाला स्वतःला कळत नाही ना इतक्या तुमच्या मनात काय चाललंय ना हे स्वामींना कळते. म्हणून नामस्मरण करताना स्वामी तुम्हाला पाहत नसतील ना, पण नक्कीच स्वामी मनापासून तुमच्या मनात पाहत असतात आणि डोकावत असतात. कारण स्वामी तुमच्या हृदयातच आहेत आणि तुम्ही नाम घेता म्हणून स्वामी तुमच्या मागे पुढे चालतात. आणि हे नक्कीच खरं आहे आणि असा अनुभव मी सुद्धा घेतला आहे. म्हणून अभिमान आणि गर्व यात मोठी तफावत असते. अभिमानाने व्यक्तिमत्वात चकाकी येते, तर गर्वाने व्यक्तिमत्वाला कीड लागते. म्हणून अभिमान जरूर बाळगा, पण कोणत्याही गोष्टीचा गर्व होऊ देऊ नका, कारण त्याने तुम्ही नक्कीच खाली याल आणि असफल होऊन जाल. अहंकारापासून तुम्ही सावध राहा. ही दुधारी तलवार आहे. बाहेरील कडा तुमची लोकप्रियता कमी करते, तर आतील कडा तुमची शुद्धता ही कमी करत असते. म्हणून मित्रांनो, वस्तू लाख रुपयांची असो किंवा 1 रुपयाची असो, ती फक्त स्वतःच्या कष्टाची पाहिजे एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून ते कष्ट तुम्ही केलेच पाहिजे. स्वामी म्हणतात, दोष लपवला की तो मोठा होत असतो आणि कबूल केला ना तो नाहीसा होत असतो. म्हणून दोष कधीच लपवू नका. विश्वास हा कोणावरती पण ठेवत जाऊ नका, कारण आज आपल्यासोबत एका ताटात खाणारा माणूस सुद्धा ना वेळ आल्यावर आपल्यावर पलटतो आणि मग तो आपल्या विरुद्ध होत असतो. पहिल्या दिवशी हसतील, दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील, तिसऱ्या दिवशी विसरून जातील. त्यामुळे लोकांचा विचार तुम्ही करू नका. तुम्हाला जे करायचे नक्कीच तेच तुम्ही केले पाहिजे. सूर्य बोलत नाही, पण त्याचा प्रकाशच त्याला त्याचा परिचय देत असतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा. लोकच तुमचा परिचय नक्कीच मात्र देतील. म्हणून साथ देण्याची हिंमत नसेल तर तुम्ही सोबत राहण्याची गंमत कधीच करू नका आणि कधीच त्यावरचा निर्णय निश्चित तुम्ही करू नका. म्हणून निश्चिंत राहा. बाकी मी पाहीन, पुढे चाल, मागे मी राहीन, असं स्वामी आपल्याला संबोधून म्हणत आहेत आणि स्वामी आपल्याला आधार देत आहेत. म्हणून स्वामी प्रत्येक क्षणाला आपल्याला आधार देत असतात. परत फक्त आपण ते समजून घेण्याची गरज असते आणि एकदा का ते आपण समजून घेतले मग आपल्याला सर्व काही जीवनात समजायला लागते. स्वामी लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास नक्कीच ठेवला पाहिजे.
स्वामींच्या आगमनाने सर्व दुःख, दैन्य, चिंता नक्कीच पळून जातात. म्हणून स्वामींचं दर्शन तुम्ही दररोज घेतलं पाहिजे. देव माझा सांगून गेला, पोटापुरतेच कमव, जीवा भावाचे मित्र मात्र खूप सारे जमव. आणि असेच देव आपल्याला सांगून गेले आहेत. म्हणून माणुसकी आपण जपली पाहिजे. आणि जितकी जास्त माणुसकी जपली तितकी जास्त देव आपल्याला देत जाईल, हेही तितकेच खरं आहे. म्हणून सत्य पचवण्याची फक्त कुवत नसली की मग माणूस खोटी बदनामी करायला सुरुवात नक्कीच मात्र करत असतो. म्हणून तुम्ही खोटं आणि सत्य हे कधीच लपवू नका आणि ते लोकांसमोर नक्कीच आणा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, आयुष्य गरिबीत गेलं ना तरी चालेल मित्रांनो, पण लाचारीत जाता कामा नये. आणि लाचारी तुम्ही कोणासमोर करूही नका. स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा आणि नक्कीच ते तुम्हाला सापडतीलही. आणि मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात ते व्यक्ती देईलही. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा, असे स्वामी म्हणत आहेत. नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना, तो खरं आयुष्य जगायला शिकला, हे तितकंच खरं आहे. म्हणून तसं आयुष्य तुम्ही जगायला शिकले पाहिजे. लोक म्हणतात पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत. दिवस तेच आहेत, फक्त लोक पहिल्यासारखे राहिले नाहीत असं आपण म्हणू शकतो. आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण मात्र आपलं असलंच पाहिजे. म्हणून कर्म चांगली करत जा. नुसती देवाची पूजा करून काही होत नाही. जब कर्म हो काला तो क्या करेगा ऊपर वाला. म्हणून कर्म कधी काळं ठेवू नका. नेहमी ते सफेद ठेवा आणि नितळ पाण्यासारखं ठेवा. वेळ निघून जाते पण शब्द मात्र कायम लक्षात राहत असतात. म्हणून शब्द ही जपून वापरत जा. किंवा ते तलवारीच्या धारेने सुद्धा जास्त ते मनाला टोचत असतात. कोणालाच कमी समजू नका. ज्याला तुम्ही दगड समजत असाल तो हिरा सुद्धा नक्कीच मात्र असू शकतो. म्हणून आपण एखाद्या व्यक्तीच्या जास्त आहारी गेलो की त्या व्यक्तीला आपली किंमत ही राहत नाही आणि मग ती व्यक्ती आपली किंमतही करत नाही. मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा. कारण फसवणारा जरी कोणीही असला तरी वाचवणारा भगवंत कायम आपल्या पाठीशी असला पाहिजे. आणि शेवटपर्यंत आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. स्तुती ऐकायची असेल तर संकटाला हरवावं लागेल आणि ते तुम्हाला हरवावंच लागेल, तरच तुम्ही नक्कीच जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता. माहीत नाही तुमचं आणि माझं काय नातं आहे असं स्वामींना आपण म्हणतो, पण तुमच्या विना जीवन जगणं या जन्मात अशक्य आहे. आणि स्वामींविषयी आपण चांगल्या मनात भावना ठेवल्या तर स्वामी आपल्याला चांगल्या पद्धतीने भरपूर आशीर्वादही देतात. म्हणून स्वामींविना हे जगणं अशक्य आहे. आपल्या नशिबापेक्षा स्वामींवर विश्वास ठेवा आणि हे ते योग्य वेळ योग्य तेच करतात. आपल्या नशिबात नसलेलाही आपल्या ओझोळीत ते टाकत असतात आणि भरपूर काही गोष्टी आपल्याला ते देत असतात. जिद्द आणि स्वामी भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळाल्या पाहिजे आणि या जन्मात तुम्ही त्या सार्थ मात्र नक्कीच केल्या पाहिजे. जे मिळत नाही त्याची अपेक्षा असते आणि जे मिळाले आहे त्याची कदर मात्र नसते. म्हणून माणूस वागण्यातून कळतो तेवढाच तो बोलण्यातूनही ओळखता यायला हवा. आयुष्यात प्रामाणिक नक्कीच राहायचं, पण स्वतःला त्रास आणि मनस्ताप होईल इतकं नाही आणि तितकं तुम्ही राहूही शकत नाही. म्हणून दुसऱ्याचे वाईट चिंतन कराल तर सर्वात आधी तुमच्या सोबत वाईट होईल. आणि हे सत्य आहे आणि हीच नियती आहे आणि हेच तुम्ही नक्कीच समजून घेतले पाहिजे. मित्रांनो, स्वामी आपल्याला बोध देत आहेत आणि ते म्हणत आहेत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे बाळा. आणि स्वामी आपल्या पाठीशी कायम उभे राहत. फक्त आपला विश्वास स्वामींवर पूर्णपणे असायला हवा. म्हणून भांडण करणाऱ्या लोकांपेक्षा भांडण लावणाऱ्या लोकांपासून नक्कीच तुम्ही सावध राहा. कारण भांडण करणारे ओळखता येतात पण भांडण लावणारे हे ओळखता येत नाही. आणि जीवनामध्ये तीच लोक भरपूर काही गोष्टी बदलून टाकत असतात. म्हणून जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी कधीच नसते. आणि जिथे माणुसकीची शिकवण असते ना तिथे माणसांची कमी नसते. एवढं मात्र निश्चित खरं आहे. म्हणून 100 लोकांच्या मध्ये चमकायचं असेल तर 99 लोकांचा विचार करायचा नसतो आणि तो विचारही तुम्ही करायचा नाही. म्हणून हा विचार तुम्ही मनात आणला पाहिजे की वेळेनुसार मी बदललो पाहिजे आणि वेळ चांगली आली की नक्कीच चांगले दिवसही आपल्या वाट्यालाही येतील आणि चांगले दिवस स्वामी आपल्याला आणूनही देतील. फक्त विश्वास महत्वाचा आहे. जीवनात पाठिंबा देणारी माणसं आणि आशीर्वाद सोबतीला असेल की फक्त मनस्थितीच नाही तर परिस्थिती सुद्धा आपली बदलत असते. म्हणून वेळ गेल्यावर वेळ देऊन उपयोग नसतो एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून वेळ तुम्ही तेव्हा चांगल्यापणे दिला पाहिजे. जिथे आपण प्रार्थना करतो तिथे देव असतोच, पण देव तिथेही असतो
जिथे आपण पाप करत असतो, म्हणून हेही तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मिठासारखं झालं आहे आयुष्य. लोक चवीनुसार वापर नक्कीच करून घेत आहेत, पण आपलेही दिवस येणार आहेत हे मात्र निश्चित आहेत. म्हणून माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात, समाधान व सुख नाही. सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी प्रेम आणि आपल्यांची साथ असणे खूप गरजेचे असते. हेही मात्र निश्चित खरं आहे आणि तेच जीवन आपलं त्यामुळेच बदलत असतं. कधी कधी ज्या गोष्टी आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात त्या आपल्याला जीवनाचे सर्वात मोठे धडे शिकवत असतात. म्हणून स्वामी सांगतात, काही गोष्टी उशिरा मिळतात पण त्या सर्वोत्तम मिळत असतात आणि त्या मी तुमच्यासाठी राखीव ठेवत असतो. संस्कार चांगले असतील तर व्यक्ती कोणाच्या ताटातली हिसकावून खात नाही आणि एखाद्याचं ताट मोकळं दिसलं तर आपण ताटातले थोडं दिल्याशिवाय आपण त्यांना राहतही नाही. म्हणून फक्त संस्कार चांगले असायला हवे, बाकी सर्व काही चांगलं होऊन जातं. आणि स्वामी आपल्या पाठीशी तसेच उभे असतात आणि शेवटपर्यंत ते आपल्याला साथ देत असतात. फक्त विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो आणि तो विश्वास एकदा रुजू झाला की मग आपण काही चिंता करायची गरज नाही. आपली सगळी चिंता हे स्वामी करत असतात आणि ते आपलं सर्व काही चालवत असतात. फक्त विषय असतो आपला त्यांच्यावर विश्वास ठेवायचा. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की जीवनात काहीही उलटसुलट चांगलं वाईट झालं तरी एकच विश्वास आणि प्रचिती देणारे वाक्य म्हणजे बघू स्वामी आहेत, स्वामी नक्की करतील सर्व ठीक, हे लक्षात ठेवा. आणि स्वामींचं मनात नामस्मरण करा, नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल. आणि तुमच्या मनात जर स्वामींचा विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये लिहा, स्वामी तुम्ही आमच्या सोबत आहेत आणि श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. मित्रांनो, काही लोकांची विचारसरणी एवढ्या खालच्या पातळीची असते की त्यांना चांगले लोक, त्यांचे चांगले संबंध, त्यांचे नाव बघितले जात नाही. त्यामुळे ते इतरांना या लोकांबद्दल अशा काही गोष्टी पसरवतात की त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात वाईट भावना निर्माण होतील, नाव बदनाम होईल, त्यांचे चांगले संबंध खराब होतील. पण आम्ही कसे आहोत ते आम्हाला आणि आमच्या स्वामींना माहिती आहे. तुम्ही करा किती पण बदनाम्या, पण ज्यांना चांगले समजायचे ते कोणाचं काहीही न ऐकता चांगलेच समजतील आणि ज्यांना वाईट समजायचे ते वाईट समजतील. पण स्वामींना माहिती आहे आपण कसे आहोत आणि त्यामुळे काही तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. काही नाते आपल्यासाठी खूप खास असतात आणि ते जपत असताना आपण त्या नात्यात पुढाकार घेतो, सर्व देतो, वेळ, काळजी, प्रेम, समर्पण, विश्वास. परंतु दुसऱ्या साईडने तेवढंच न्यायच मिळत नाही आणि मग फक्त कारण भेटतात. एक लक्षात घेतले पाहिजे, या दुनियेत एकीकडे वापर करणारे आहे आणि दुसरीकडे आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारे लोक आहेत. आणि जर वापर करणारे आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांमध्ये फरक कळाला तर मग या जगातले खूप नाते टिकून राहतील आणि नेमके हेच त्या व्यक्तींना कळत नाही. शेवटी ते काचेच्या तुकड्याला हिरा समजतात आणि खरा हिऱ्यापासून दुरावतात. मग खरं आणि खोट्या फरक नक्कीच ओळखला आला पाहिजे आणि तो लोकांना कदाचित येत नाही आणि म्हणून ते फसतात. तर मित्रांनो, काही लोक असतात, काही गलिच्छ विचारांचे लोक आपल्याबद्दल इतरांना वाईट साईड सांगतात, खोट्या बदनाम्या तर करत असतात आणि खोटं पसरवत असतात. फक्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा आणि दुसऱ्यांच्या मनात आपल्याविषयी तेढ निर्माण करतात. हेच ते फालतू लोक असतात ज्यांचे चरित्र, वैचारिक पातळी, वृत्ती एकदम गलिच्छ असते. 17 ठिकाणी ते फिरत असतात आणि स्वतःला धुंदलेल्या तांदळाचे समजत असतात. एकच लक्षात ठेवायचे की त्या लोकांनी किती पण आपल्या बदनाम्या केल्या तरी काही फरक पडू द्यायचा नाही आणि आपले चरित्र, आपले वागणं आणि आपला स्वभाव कसे आहे ते स्वामींना माहिती आहे. आणि तुम्ही तुमच्या चरित्राकडे लक्ष द्या आणि उगाच खोटं नाटक, बदनाम्या करून स्वतःचे कर्म नका खराब करून घेऊ आणि तर तेच तुमच्यावर उलटून नक्कीच येणार आहे. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कमी तर प्रत्येकात असते, पण दोन खूप चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या आमच्यात, त्या म्हणजे प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता. मग ते प्रेम असो, नातं असो किंवा धार्मिक श्रद्धा असो, एकावरच आणि एकाशीच करतो. सांगणारे भरपूर सांगतात, पण आम्ही फक्त स्वामींशीच एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत यांचा अभिमान आहे, असं तुम्ही अभिमान बाळगला पाहिजे. मित्रांनो, कमळ आणि त्यांचे पान हे पाण्याच्या अगदी मधोमध राहतात, परंतु तरीही त्यांच्यावर ते पाण्याचा एकही थेंब टिकू देत नाहीत. अर्थात पाण्यात राहून पाण्यात मिक्स होत नाहीत. त्याचप्रमाणे प्रत्येकाने संसारात राहूनही संसारात अलिप्त राहायला शिकले पाहिजे.
आणि संसारात पाहून पारमार्थिक वैराग्य असले पाहिजे. सुखदुःख हे संसाराचा अविभाज्य भाग आहे आणि या सुखदुःखात गुंतून न राहता संसारात राहून स्वामींच्या नामस्मरणात, स्वामींच्या विचारात आपण राहिले नक्कीच पाहिजे. एक लक्षात घ्या की स्वामी आपल्याला भरपूर देत आहेत आणि काही लोकांना इतका गर्व असतो की ते निसर्ग चक्रच विसरून जातात. संपत्तीच्या गर्वाने पार माजून जातात आणि साधारण गरीब लोकांना तुच्छ लेखतात, हाडतूड करतात. 4 लोकांमध्ये त्यांची इज्जत उतरवतात. दुसरे असतात आणि शारीरिक ताकदीचा माज असणारे कमजोर, मग साध्या भोळ्या लोकांना ते दाबून मारतात. आणि तिसरे असतात सुंदरतेचा गर्व, ज्यामुळे ते कुरूप साधारण व्यक्तित्व असणाऱ्या तुच्छ लेखतात. आणि चौथे असतात ज्ञानाचा गर्व असणारे आणि जे त्या चलाखीने अज्ञानी लोकांना लुबाडतात. आणि सर्वांनी एक लक्षात घ्यावे, हे निसर्ग चक्र आहे, परमेश्वर फिरवत असतो. आज तुमच्याकडे आहे तर उद्या दुसऱ्याकडे असणार. बाजी पलटायला वेळ लागत नाही. तो परमेश्वर तुमच्या सारख्यांची फार लायकी काढून जमिनीवर आदळतो आणि आज ज्यांच्यावर तुम्ही हसताय तेच उद्या तुम्हाला हसतील. आणि एक लक्षात घ्या, स्वामींनी सांगितलं आहे की आज जे अंधारात आहे, आज ज्यांच्यावर जग हसत आहे, तर येणारा काळ हा फक्त त्यांचा असणार आणि आम्ही आणून देऊ. आणि आमचा स्वामींवर विश्वास आहे आणि स्वामींमुळे आम्ही बिंदास आहोत असं समजायला हवं आणि आपण स्वामींवरच फक्त विश्वास ठेवायला हवा. श्री सद्गुरू ज्याला आपल्या कृपानुग्रहाने आश्वत करतात, त्याला हरिहरादी देवताही वंदन करतात आणि कळीकळाही त्यांचे समोर लोटांगण घालतो. कामक्रोधाही विकार त्याला शरण येतात आणि स्वतः वृद्धिसिद्धी देखील त्यांचे घरी पाणी भरतात. सद्गुरू दास्यामुळे सौभाग्य साधक अशा अद्भुत महिम्याला प्राप्त होत असतात आणि मग त्यांचे परमभक्त मोक्षप्राप्ती होत असतात. आणि गैरसमज आणि क्रोध हे असं एक विष आहे ना मित्रांनो, जे एका दिवसापासून सुरू झालेले तर अनेक वर्षापर्यंत जपलेले नाते सुद्धा संपवण्याची क्षमता ठेवतात. मग कोणालाही पूर्ण न ओळखता जवळ अजिबात नक्की करू नये आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध करून नाते तोडू नये. असं केलंच तरी नंतर विचार करावा की गैरसमज ही एक गोष्ट खरंच मोठी आहे आणि ही नातेच संपुष्टात येते. मग अशाने एक चांगली व्यक्ती आपण गमावत असतो आणि या जगात कोणीच परिपूर्ण नाही आहे. खरे खोटे ओळखा, माफ करा, माफी मागा, क्रोध टाळा, समजून घ्या. या गोष्टी अंमलात आणल्या तर जीवनात खूप मोठे परिवर्तन आपल्या घडत असते आणि स्वामी आपल्या जीवनात आपल्याला त्यांचे दर्शन सुद्धा देत असतात. फक्त आपला त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास हवा आणि स्वामींवर विश्वास आपण ठेवायला हवा. आपल्यातील प्रत्येक जण मंदिरात तर काही ना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातो. प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काही मागतच असतो. पण आठवड्यातून काहीच न मागता, कोणतीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या. तेवढी वेळ घर, संसार, नातं, प्रॉब्लेम सर्व विसरून जा आणि स्वामींपुढे पूर्ण शरणागती पत्करा. करून बघा, स्वामींना सुद्धा आनंद वाटते आणि मग भरभरून स्वामी आपल्याला आशीर्वाद देत असतात. आणि एकदा लक्षात घ्या, एकदा एका आयुष्याला कंटाळलेली व्यक्ती महाराजांकडे आली. त्याला स्वामी म्हणाले, माणसाने मरायची इच्छा कधी करू नये. जगलं तर आणखी सत्कर्म करायला मिळतील असा विचार मनात पाहिजे आणि आपल्या भोवतालच्या माणसाने मिळून मिसळून राहावे, म्हणजे जीवनात जागा आणि त्यागा निर्माण होत नाही. धार्मिक सत्कर्म करायचे म्हणजे पारायणे, जप, नामस्मरण केलं तर त्यात वाईट काय? यातून चांगलेच होईल. हो, नक्की होईल. केलं तर होईल, करून तर पहा आणि मग सांगा. अर्थात या जगात रागा होण्यासारखा खूप गोष्टी आहेत, पण तेच मन आपण अध्यात्मात लावले तर जीवनाची नौका व्यवस्थित पार पडेल आणि आपलं जीवन अगदी सुखमय होऊन जाईल. जर आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल, कुत्रे, मांजर, गाय, तत्सम सर्व प्राणी यांना प्राण्यांचा जन्म भेटल. ते फक्त रोज इकडे तिकडे जे भेटेल ते खाता कसं तरी जगून दिवस लोटत असतात. त्यांना इतर काही करण्याची बुद्धी होत नाही. परंतु आपल्याला मनुष्य जन्म इतका अनमोल मिळाला आहे की आपल्याला इतरांच्या भावना समजण्याची, चांगलं वाईट, पाप पुण्य ओळखण्याची क्षमता आहे. प्रारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण साधण्याची संधी भगवंताने आपल्याला दिलेली आहे. तिचा सदुपयोग करून आपण त्या प्राण्यांसारखे न वागता नक्कीच आपला वेळ हा भक्तीत, सेवेत घातला पाहिजे. जास्तीत जास्त स्वामींच्या सेवेत, भक्तीत, नामस्मरणात वेळ घालवा आणि स्वतःचे याच जन्मात आत्मकल्याण नक्कीच तुम्ही तुमच्या हाताने करू शकता. जेवढी सात्विकता जीवनात अंगीकाराल ना, तेवढेही अध्यात्मात
तसेच आयुष्यात देखील प्रगती होईल. सात्विक मधुर बोलणं, सात्विक विचार, आचरण, वागणूक, सात्विक आहार, सात्विक लोकांची संगत, लिंबू मंत्र तंत्र कर्म कांडकडे न जाता सात्विक भक्ती इत्यादीचे जर आचरण जीवनात केले तर अध्यात्मात आणि वैयक्तिक जीवनात देखील नक्की तुम्हाला प्रगती होईल आणि तुम्हाला प्रगती मिळेल. अध्यात्म आणि प्रेम हे नेहमी उघड्या डोळ्यांनी करावे. अंध बनून केले की पदरी अधोगती आणि निराशा येते. डोळे बंद करून चुकीचा गुरु, चुकीची भक्त केली तर अध्यात्मात अधोगती होते आणि चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केले तर पदरी निराशा येते. मग शेवटी दोघं बाबतीत रडत बसावे लागते. म्हणून नंतर पस्तावा करण्यापेक्षा सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून दोघं गोष्टी नक्कीच तुम्ही केल्या पाहिजे आणि चांगल्या केल्या पाहिजे. लोक मोहात इतके अडकतात की त्यांना नजरेला जे चांगले दिसेल ते मिळवता आणि सोडतात. अधिकाधिक चांगले मिळवण्याच्या नादात जे नजरेसमोरच सर्वोत्तम असते तेच गमावतात. मग ते वस्तू असो किंवा माणूस असो. नंतर पस्तावा केल्याशिवाय त्यांच्या हातात काहीच लागत नाही आणि मग ते सर्व माणसांना विसरून जात असतात आणि आपल्या कर्म हे वाईट करून घेत असतात. स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास देणार, बरे वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील. पण आपण आपली सेवा करताना कोण काय बोलतं याकडे लक्ष न देता आपली सेवा करत राहायची. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली, स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट, आपण कोणासाठी नाही स्वामींसाठी येतो एवढं लक्षात घ्या. म्हणून स्वामींच्या दर्शनाला तुम्ही दररोज जा किंवा स्वामींचं दर्शन दररोज घ्या. सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव आणि नक्कीच पूर्ण करतो. मग पण चांगल्या स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य आणि पैसा कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून कोणतंही नातं जोडताना स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नाही. सौंदर्य हे कालांतराने नष्ट होणार आहे एवढं मात्र निश्चित आहे. पण रस्त्याने जाताना येताना प्रवासात कोणाच्या घरी गेल्यावर मोबाईल टीव्ही गाडीवर अशा गोष्टींच्या माध्यमातून स्वामींची तस्वीर नाव अभयवचन असं प्रत्येक स्वामी भक्ताला दिसत असतं पण समजत नाही. लक्षात घ्या, या माध्यमातून स्वामी तुम्हाला सतत आठवण करून देता की तू म्हणजे आपण सतत नामस्मरण करत राहा आणि त्यातच तुझे कल्याण आहे. हा संदेश अशा दृश्यांच्या माध्यमातून स्वामी सतत आपल्याला देत असतात. त्यामुळे लक्षात ठेवा, आपण सतत नामस्मरणात असले पाहिजे आणि स्वामी आपल्या पाठीशी नेहमी असणारच आहेत. ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्रीशीर आश्रयस्थान म्हणजे परमेश्वर आहे आणि जर श्रद्धा असली तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत कणाकणात देव दिसतोच आणि त्याचे अस्तित्व जाणवते आणि हे अनुभूतीने अनुभवाने लागते. आणि शेवटी श्रद्धेचा देखील तो भाग आहे आणि श्रद्धेचा भाग असला तरी आपण श्रद्धा स्वामींवर निश्चित ठेवली पाहिजे. जर आपण लोकांच्या मनासारखं नाही वागलं तर लोक इतरांना आपल्याबद्दल नाही ते सांगून आपलं चारित्र्य खराब करतात. हे झालं लोकांचं. पण स्वामींच्या मनांसारखं एकदा वागून बघा आणि ते तुमचे जीवन सुंदर बनवून टाकतात. हाच फरक आहे आणि आपल्या स्वामींमध्ये आणि दुनियेमध्ये. म्हणून विश्वास ठेवताना कधी स्वामींवर विश्वास ठेवा. ते तुम्हाला धोका कधीच देणार नाहीत आणि तुमची सेवा ते पूर्णपणे करतील. फक्त तुम्ही त्यांचं नामस्मरण करा, तुम्हाला जे पाहिजे ते मिळवून देतील. आपण भक्ती सेवा जप नामस्मरण पारायण श्रमदान सेवा करतो ते पुण्य शिल्लक ठेवावे आणि ज्या वेळेस आपल्यास काही संकट आले, आपली आली आणि आपत्ती आली तरी अगदी नाईलाज झाला तर त्यावेळेसच आपण स्वामींना साकडे टाकायचे, अन्यथा नाही. जोपर्यंत आपल्या आवाक्यात आहे किंवा जेवढं स्वामी समर्थ स्वसामर्थ्य वापरता येईल तेवढं वापरायचं आणि त्या आपत्ती संकटाला तोंड द्यायचं. आणि जेव्हा वाटेल की आता आपल्या आवाक्याबाहेर आहे तेव्हा भगवंताला स्वामींना साकडे टाकायचे, विनंती करायची. अन्यथा विनाकारण अगदी छोट्या छोट्या गोष्टीला स्वामींवर भार नाही टाकायचा. छोट्या छोट्या गोष्टींसाठी भार टाकला तर आपले पुण्य देखील लवकर संपते, हे लक्षात ठेवावे. म्हणून आपण आपले कर्म जपत राहावे आणि पुण्य जपत राहावे. नामस्मरण हे एखाद्याची श्रद्धा नसताना किती पापी असलेल्याचे केले तरी देखील ते नाम घेणाऱ्यांचे अनेक पातक नष्ट करते. हळूहळू साधकाचे चित्त शुद्ध करते आणि साधकाचे त्यांच्या मनावर विचारांवर नियंत्रण येते आणि अर्थात नामस्मरणाने सैरावैर धावणाऱ्या देहरूपी रथावर लगाम बसते आणि मनुष्याचे कल्याण होऊन जाते. एवढं मात्र निश्चित आहे. मग मित्रांनो आणि स्वामी भक्तांनो,
एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी आपल्या सदैव पाठीशी राहतात, फक्त त्यांच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या सद्गुरूंचे स्मरण हे सतत असले पाहिजे. जिथे वेळ भेटेल तिथे, मग ते ऑफिसात, प्रवासात, उठताना, बसताना, घरातील धुणे भांडी, स्वयंपाक करताना, क्लास, कॉलेज, अगदी प्रत्येक क्षणी सद्गुरूंचे नामस्मरण सतत मनात चालू ठेवावे. नामस्मरणाला कुठल्याही प्रकारचे नियम, बंधन, सोहळे ओळे, विधी, सुतक, मासिक धर्म, शौच, असौच असे कुठलेच नाही. सदा सर्वदा करून शकतो. नामस्मरणाने आपण स्वामींच्या अधिकाधिक जवळ जाऊ आणि त्यांची प्रत्यक्ष दिव्य अनुभव हळूहळू येतात जातात आणि मग त्यांचे चमत्कार आपल्याला दिसायला लागतात आणि स्वामींची अनुभूती आपल्याला यायला लागते. म्हणून स्वामींचं नामस्मरण करणं अगदी जरुरी आहे. प्रत्येकाला समजवत नाही बसायचे, कारण समोरच्याला तुम्ही किती पण जीव तोडून सांगा, एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून द्या, परंतु समोरच्याची तेवढी जर बौद्धिक पात्रता नसेल तर तो तुम्हाला तुमच्या विचारांना कधीच समजून घेणार नाही. आणि मुळात प्रत्येकाला समजवत बसायचे नाही. त्यामुळे आपण त्या गोष्टीचे आणि आपले स्वतःची किंमत कमी करून घेतो आणि समोरच्याला वेळच बरोबर उत्तर देते, एवढं लक्षात घ्या. म्हणून समोरच्याचे कर्म स्वामींवर सोडा आणि आपण आपले कर्म चांगले करा, एवढंच तुम्ही करू शकता. तक्रार करण्यासाठी, मन व्यक्त करण्यासाठी पण एक हक्काचं नातं जरुरीचे असते. आणि माझे नाते आणि तेच नातं म्हणजे स्वामी तुमच्याशी आहे आणि स्वामींची सर्वांनी नाते ठेवायला हवे. माया का दास सदा उदास, मेरे स्वामी का सदा बिंदास. आणि स्वामींचा तो दास असतो तो सदा बिंदास असतो, तो उदास कधीच नसतो, एवढं लक्षात ठेवा. माणसाला खूप मोठा भ्रम असतो की मी ही सेवा केली, मी ती पूजा केली, मी इतका जप पारायण केले, एवढं दानधर्म केला, माझ्यामुळे याचे काम झाले, मी सेवा दिली, सांगितली म्हणून झाले, मी आहे तर केंद्र, मठ, मंदिर व्यवस्थित चालतात. हा भ्रम काढून टाका. ते आपल्या सारखे लाखो घडवतात आणि मोडतात. लक्षात ठेवा, तुम्ही काहीच नाही करत तरी तुम्ही फक्त माध्यम आहात. नसता गैरसमज काढून टाका आणि निस्वार्थ जे सेवा करा आणि करता आणि करविता फक्त स्वामी आहेत. तुम कुछ भी नहीं हो, वो नचाने वाला है और हम नाचने वाले कठपुतली, ध्यान में रखना. आपण फक्त कठपुतली आहोत. स्वामीच आपल्याला नाचवत असतात आणि त्यांच्या इशाऱ्यावर आपण सर्व कामे आपली करत असतो, एवढं लक्षात घ्या. स्वामींनी आपल्याला त्यांचं शिष्य बनवलं आणि ते आपले गुरु बनलेत. हे सर्वात मोठे आपल्यावर उपकार आहेत आणि हे जीवन त्यांनी दिलंय. रोज आपल्याला 24 तासांमधून 1 तास स्वामींच्या साधनेला न चुकता दिलाच पाहिजे. त्याशिवाय जेवण करायचे नाही असा नियम तुम्ही टाकूनच घ्या. मग बघा, जीवनात तुमचे अगदी मोठमोठे बदल तुम्हाला दिसून येतील. आता विसर पडणार, काम झाले गरज सरणार, प्रापंचिक तुमच्या चिंता, त्यासाठी मग हाका मारिता, फायदा मात्र पदरी पडता, तोंड फिरता का रे तुम्ही, नवच बोलता तोंडी विसर पडता, आणि आम्ही ना भुके तुमच्या नवसाचे, मात्र विसरू नये शब्दास मनुष्याने. आणि स्वामींना तुम्ही काही सांगितले असेल किंवा काही बोलले असेल तर अजिबात विसरू नका. स्वामी सर्व आठवण ठेवतात आणि मग तुम्हाला नंतर ते फेडावे लागते, एवढे मात्र आहे. मित्रांनो, आपल्या अवतीभोवती काही असे लोक असतात जसे दुसऱ्याच्या पर्सनल गुपित गोष्टी ते आपल्याला सांगतात आणि आपलाच मित्र मैत्रिणींबद्दल त्यांचे बरे वाईट आपल्याला सांगतात. तेव्हा हे असे लोक आपल्याबद्दल देखील इतरांना सांगू शकतील आणि त्यामुळे या अशा लोकांना कधीच किंमत न देता वेळेच ओळखून अशांपासून दूर राहायचे. आणि आपल्याकडून रडून ऐकून लोकांना आपल्याबद्दल हसून सांगणारे असे यांची वृत्ती असते आणि शेवटी अशांची किंमत सर्वांच्या नजरेत शून्य होऊन बसते आणि त्यांची काहीच किंमत मग उरत नाही. एक लक्षात घ्या, प्रत्येक जीवनाला आणि जीवाला स्वामींच्या दर्शनाची ओढ असते. परमेश्वर चरणी नतमस्तक होऊन जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करायची आणि प्रत्येकात चढाओढ असते आणि सर्व कर्म दोष संपवून फक्त स्वामीच या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त आपल्याला करू शकतात. आणि हे मुक्या जनावरांना देखील समजते. आपल्याला केव्हा समजेल हे? म्हणून एक लक्षात घ्या, मुके जनावर देखील स्वामींकडे प्रार्थना करत असतात की या फेऱ्यातून आम्हाला स्वामी बाहेर काढा आणि आम्हाला मोक्ष द्या. नियत साफ ठेवा, निंदा करू नका, कोणाबद्दल द्वेष ठेवू नका, दुसऱ्याला नाव ठेवू नका. ठेवण्याआधी आपण स्वतःच्या अंतःकरणात झुकून बघावे. कोणाचाच तिरस्कार करू नका, कोणाला तडपतोड उद्धट सारखे बोलू नका. एवढं जर नियम पाळले
तर आपण नक्की स्वामींची कृपा प्राप्त करू शकतो. आणि नेमकी आपण तेच करत नाही आणि स्वामींना कोसतो की आपल्या आयुष्यात संकट काय येतात. मग तुम्ही याबद्दल विचार करा. नक्कीच तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं सापडतील. स्वामी भक्त सेवेकरी कोणाला म्हणावे? जो सेवक भक्त आपल्या स्वामींना अनन्य भावाने समर्पित असतो. आपल्या मालकाच्या म्हणजे स्वामींच्या शिवाय ज्यांचे मन इतर कुठला विचारही करीत नाही आणि ज्याला आपले स्वामीच आपले सर्वस्व वाटते आणि स्वामींच्या आज्ञेपुढे, शिकवणीपुढे, कामापुढे ज्याला आपले जीवन देखील तुच्छ वाटते आणि ज्या सेवकाला स्वतःचा वेगळा स्वार्थच नसतो आणि जो स्वामींनी सांगितलेल्या मार्गावर चालतो, स्वामी आज्ञा, शिकवण सर्वस्व मानतो आणि जो अंतकरणाने निर्मळ, निष्फळ आणि असतो, त्याला खरा स्वामी भक्त आणि सेवेकरी नक्कीच आपण म्हणले पाहिजे. आणि तोच खरा स्वामी भक्तही असतो. खूप जण स्वामींची सेवा करताना अक्कलकोटचे स्वामी, दिंडोरीचे स्वामी, केंद्र, मठ, मंदिर असा भेद करतात. अशा महाभागांनी सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून एक लक्षात घ्या, स्वामी इथून तिथून एकच आहेत. आणि असा भेद निर्माण करून तुम्ही जसा प्रचार प्रसार करत असाल तर तुम्ही स्वतःला अधोगतीला नेऊन स्वामींच्या रोषाला कारणीभूत व्हाल. अक्कलकोट हे स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेले स्थान आहे आणि तसे बघितले तर संपूर्ण सृष्टीत त्यांची चराचरात कणाकणात स्वामींचा वास आहे. त्यामुळे जर स्वतःची बुद्धी बाजूला ठेवून स्वामींची निर्मळ भक्ती आणि सेवा करा. जो खरा भक्त सेवेकरी आहे, ज्याला स्वामी काय आहे हे कळाले आहेत, त्यांच्यासाठी स्वामी इथून तिथून एकच आहेत आणि तो फक्त एकच बघतो की स्वामींची सेवा किती आणि कशी जास्तीत जास्त करता येईल. त्यामुळे फक्त स्वामींच्या सेवेवर भर द्या आणि बाकी भक्तीचा व्यापार करणाऱ्यांचा विचार नका करू आणि त्यांचे स्वामी वेळ आली की बरोबर करतील एवढं फक्त तुम्ही लक्षात घ्या. अब डूबने का क्या ख्वाब स्वामी, जब नाव भी तेरी दरिया भी तेरा, लहरे भी तेरी और हम भी तेरे. आणि स्वामींचेच आपण सर्वस्वी झाले पाहिजे आणि स्वामींच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून आपण सर्व काळजी त्यांच्यावर सोपवली पाहिजे. नक्कीच ते आपल्याला मदत करतील. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतःला चांगल्या वाटेला लावा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. यामुळे कल्याणच होईल आणि चांगलेच होईल आणि स्वामी सर्वांचे चांगलेच करतील असा मनात भाव ठेवा. करिता नित्य नामस्मरण तेने उपजे परम पुण्य, जे भोग मोक्ष नवे क्षीण ब्रह्म परिपूर्ण प्रपाक. जे रोज नित्य स्वामी नामाचे नामस्मरण करीत असतात त्या व्यक्तीच्या अनेक जन्माचे पाप कर्म नष्ट होते आणि त्याला नवीन दैवी शक्तीची अनुभूती होऊन ब्रह्मप्राप्ती होत असते. एवढं लक्षात घ्या, स्वामी माझा एकमेव आधार आणि पाठीराखात तुम्हीच आहेत आणि माझं आयुष्य हे कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे तुम्हाला सर्व माहिती आहे. एकच मागणं स्वामी तुमच्याजवळ, मला साथ द्या आणि लवकर यशस्वी करा देवा. मला माझ्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे असे स्वामींकडे मागणी करा. आणि मित्रांनो, नक्कीच कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वयं दत्त ते शिव शंभू ते, परब्रह्म ते या विश्वाचे, दत्त स्वरूप ते, शक्ती स्वरूप ते, साक्षात परमेश्वर ते. स्वामी या जगाचे, अल्लाह खुदा ते, परवर दिगार ते, रहुनुमा ते निज भक्तांचे. रिद्धी सिद्धी ही ज्यांचे पायी लोळत, अनुभव घेता पदोपदी भक्त स्वामी समर्थांचे. आणि नक्कीच स्वामी समर्थांच्या भक्तांना सर्व काही मिळत असते. त्यांना काही मागण्याची गरज नाही आणि स्वामींकडे ते काही मागतच नसतात. ते फक्त एवढंच मागत असतात की स्वामी आम्हाला सुखात आणि समाधानात आणि निरोगी ठेवा. ही स्वामींचरणी प्रार्थना. जीवनात मित्रमैत्रिणी, नातेवाईक, इतर उच्च पदस्थ लोकांच्या संपर्कात राहा किंवा नका राहू, पण स्वामींच्या संपर्कात नेहमी राहा. कारण स्वामीच तुमच्या जीवनातील अंधकार नष्ट नक्कीच करू शकतात आणि जीवनाला नवीन कलाटणी देऊ शकतात. आणि स्वामी तुम्हाला सर्व काही प्राप्त करून देतील आणि स्वामी तुम्हाला सर्व काही मिळवून देतील. फक्त स्वामींच्यावर तुमचा मनापासून पूर्णपणे विश्वास असायला हवा आणि स्वामीच तुम्हाला सर्व काही गोष्टीतून बाहेर काढतील. जीवन जगत असताना कर्म एवढे प्रामाणिकपणे शुद्ध मनाने करा की जर कोणी आपल्याला बोलत असेल की तुला तुझ्या कर्माचे फळ भेटेल तर हे वाक्य श्राप तळतळात सारखे न वाटता या वाक्याचा आशीर्वाद म्हणून आधार वाटला पाहिजे. आणि म्हणून आपण त्यासाठी अगदी स्वच्छ मनाने आपले कर्म चांगले केले पाहिजे आणि कधीही कोणाचे वाईट न करता आपण सर्वांसोबत आणि सर्वांचे चांगलेच विचार केले पाहिजे.
एवढं मात्र आपल्या आयुष्यात जगत असताना आपण नेहमी केले पाहिजे. आणि नक्कीच स्वामी अशा लोकांच्या पाठीशी असतात जे चांगले कर्म करतात आणि चांगलं बोलतात, चांगलं वागतात, ज्याला त्याला फक्त आणि फक्त सांसारिक सुख पाहिजे आणि जे क्षणिक आहे. संसार परिवारासाठीच मागत असतात. ही लोकीची जीवन क्षणिक आहे आणि केव्हा मृत्यू गाठेल हे कोणालाच ठाऊक नाही. सोबत काय न्याल? काहीच नाही. सोबत नेण्यासाठी पारमार्थिक आध्यात्मिक प्रगती कशी जास्तीत जास्त होईल, कसे पारमार्थिक कल्याण करून घेता येईल यामागे लागले पाहिजे. आई वडिलांची सेवा, संतांचा सहवास, साधना, धार्मिक ग्रंथांचे वाचन हे 4 जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढं करा. मृत्यूनंतर हेच सत्य आहे आणि हेच सोबत येणार. बाकी नोकरी, पैसा, परिवार, गाडी, बंगला, दान दागिने कोणीही आणि काहीही सोबत येणार नाही. वेळ अजिबात वाया घालू नका. स्वामी सेवेला, भक्तीला लागा आणि तेच अटळ सत्य आहे. एवढं मनात धरून फक्त स्वामींची निस्वार्थ मनाने सेवा करा. नक्की स्वामी तुम्हाला त्याचं फळ देतील आणि तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल. तू माझे नामस्मरण करतो त्यामुळे तू चिंता करू नकोस. जो माझे नामस्मरण चिंतन करतो त्याला चिंता करण्याची गरज नसते, असे स्वामी आपल्याला सांगत आहेत आणि स्वामी बोध देत आहेत. मित्रांनो, कधी कोणाचे वाईट तुम्ही करू नका, निंदा करू नका, नावे ठेवू नका, कुणाचं वाईट व्हावं अशी वृत्ती ठेवू नका आणि जो अध्यात्माच्या वाटेवर आहे त्याच्याविषयी चुकूनही असे कृत्य करू नका, कारण त्याच्या पाठीशी स्वतः आम्ही असतो असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत आणि अशा गैरकृत्याचे फळ आम्ही तेवढेच भयंकर देऊ शकतो असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. मित्रांनो, एक लक्षात घ्या, जो स्वामींच्या चरणी नजर झुकवितो, स्वामींच्या पुढे मान खाली घालून नतमस्तक होतो, स्वामी त्याला कधीही कुठेही मान खाली घालू देत नाहीत, पुन्हा पुढे झुकूही देत नाहीत. एवढं स्वामी आपल्यासाठी करत असतात. दरिया बनकर किसी को डुबाना बहुत आसान काम है, बात तो तब बनेगी जब आप जरिया बनकर किसी को बचाए. एखाद्याला त्रास देणं, त्याला खड्ड्यात संकटात टाकणं अगदी सोपं आहे, पण कधी जर एखाद्याला मदतीची गरज आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारची मदत करून एक मदतीचा हात देऊन जीवनात देणं यांसारखी मोठी स्वामी सेवा कुठेही मी बघितली नाही आणि कुठेही असणार पण नाही. एवढं लक्षात घ्या. म्हणून अशी स्वामी सेवा तुम्ही नक्कीच केली पाहिजे. बरेच जण देवांचे अस्तित्व मानत नाहीत आणि मुळात देव मानण्याची गोष्टच नाही आहे, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. आणि जसे दुधात तूप आहे पण ते प्रक्रिया केल्यावर दिसतं, तसे निसर्गात हवा, वायू आहे हे अनुभवल्यावर कळतं. तसेच देव, परमेश्वर हे साधना, भक्ती केल्यावर कळतात. त्यामुळे कोणी देव नाही असं म्हटले म्हणून देवच अस्तित्व नाहीसे होत नाही. आपण आपली साधना, भक्ती करत राहा. वेळ आली की अनुभूती भेटणारच आणि अनुभूती भेटली की तुम्हाला चमत्कार स्वामी नक्कीच दाखवतील आणि तुम्हाला आशीर्वादही तेवढेच चांगले देतील. आपण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय आवडतं त्यानुसार भक्ती सेवा करीत असतो. पण स्वामींना काय आवडतं, कशी भक्ती आवडते त्यानुसार जर वागलो, आचरण केले, भक्ती सेवा केली तर स्वामी आपल्याला सर्व गोष्टी न मागताच देतील. एवढं मात्र तितकंच खरं आहे आणि तितकंच स्वामी आपल्याला खरोखर देत आहेत आणि स्वामी भक्तीत आपण तल्लीन राहत आहोत. या जगात सर्वच लोक आपले हितचिंतक असतील असं नसते. काही लोक आपल्या सोबत राहून आपल्याशी तोंडावर गोड बोलतात, पण तेच आपल्या पाठीमागून आपल्याबद्दल वाईट भावना ठेवतात. त्यामुळे सावधान राहून लोकांशी संबंध चांगले ठेवायचे आहे आणि चांगले संबंध आपण प्रस्थापित करायचे आहे. एवढं तुम्ही मनामध्ये ठाम करून घ्यायचं आहे. देव भेटावा म्हणून नाही तर भेटलेला देव कळावा यासाठी स्वामी चरित्र, गुरुचरित्र पारायण, स्वामींचे नामस्मरण नक्कीच तुम्ही केले पाहिजे. आता वेळ पडली तर मित्र मैत्रीण, नातेवाईक, भाऊ बहीण, नवरा बायको, मुल बाळ, आई वडील सर्व साथ सोडतील, परंतु स्वामी मात्र कधीच साथ सोडत नाहीत. म्हणून स्वामींच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा आणि पूर्णपणे स्वामींच्यावर सोपवून टाका. नक्कीच स्वामी तुमच्याशी आणि तुमच्या वागण्यावरून तुम्हाला फळ नक्कीच देतील, एवढं मात्र निश्चित आहे. स्वामी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षण मात्रे, तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता स्वामी. आणि स्वामींचं नामस्मरण तुम्ही न विसरता दररोज नक्कीच केलं पाहिजे. त्याने तुम्हाला भरपूर फळं मिळतील. तुम्ही जे चांगले कृत्य असो किंवा वाईट कृत्य असो, जे काही करतात त्या प्रत्येक कृतीवर स्वामींचे अगदी बारीक लक्ष असतं आणि विसरता कामा नये.
उनके पास सब का हिसाब रहता है, एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कारण स्वामींजवळ सर्वांचा हिशोब नक्कीच असतो आणि त्यानुसार ते त्यांना फळ देत असतात आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या कर्माचे सुद्धा फळ त्यांना देत असतात. स्वामी सांगतात, जर आपल्या मेलेल्या पितरांच्या श्राद्धाने चांगले फळ आशीर्वाद मिळेल अशी चांगली भावना ठेवत असाल तर याचा देखील विचार केला पाहिजे की जे आई वडील जिवंत आहेत त्यांची सेवा केली, त्यांना शिवीगाळ न करता, अपमान न करता प्रेमाने वागवले, खाण्यापिण्याच्या त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या, काळजी घेतली तर ते जिवंतपणे जितका मोठा भरभरून आशीर्वाद देतील की दुसरं काही वेगळं मागण्याची आणि करण्याची गरज आपल्याला नक्कीच भासणार नाही आणि नक्कीच आपल्याला काही वाईट गोष्टीकडे वळण्याची गरज भासणार नाही. आम्हाला कुठे सुख शांती भेटो अथवा न भेटो, पण स्वामी तुमच्या तसबिरी कडे बघितल्यावर जी आत्मिक शांती मिळते ना, जो आंतरिक परमानंद मिळतो ना, तो कुठेच मिळू शकत नाही. आणि स्वामी समर्थांची आपल्याला दर्शन झाले हे आपल्याला खूप मोठी गोष्ट असते. नुसतं स्टेटस ठेवून देखावा करून भक्ती घडत नसते हो. जे आयुष्य आपल्याला स्वामींनी दिले आहे त्यातील दैनंदिन जीवनातील 24 तासांमधील निदान 1 तास तरी स्वामींच्या सेवेसाठी देता आला पाहिजे. 1 तास वेळ काढून स्वतःच्या शरीराला कष्ट करून आणि बैठक मांडून स्वामींचा जप, स्रोत पठन, पारायण नक्कीच केले पाहिजे. तेव्हा ती खरी भक्ती आणि त्यानंतर येणारी खरी अनुभूती असते. अन्यथा या आधुनिक डिजिटल भक्तीला काही अर्थ नसतो आणि मग स्वामी आपल्याला तसे प्राप्तही होत नाहीत, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्ही कसं भक्ती केली पाहिजे हे तुम्ही ठरवलं पाहिजे आणि तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही भक्ती कराल तरी तुमचे कल्याणच होणार आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. मित्रांनो, तुम्ही स्वामींची भक्ती एकरूप एक पद्धतीने केली पाहिजे. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. चला तर भेटूया असाच एका गोड संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.